दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या पोटनिवडणुकीसाठी 6 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले, पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही यामागचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। बारामती निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान बारामती पोटनिवडणूक लढण्यासाठी अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी करुणा मुंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करूनही काँग्रेस पक्षानं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी आहे। याच मुद्द्यावरून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसची महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात झाली आहे असं म्हटलं। मात्र त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सल्ला देणारं विधान केले। त्यांनी या मुद्द्यावर बोलताना मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एक प्रकारची परिपक्वता लागते, ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही असं म्हटलंय। हे वक्तव्य करून शरद पवार यांनी पार्थ पवार यांना कोणतेही राजकीय भाष्य करताना जबाबदारीनं आणि तर्कसंगत करावं असा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे। दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसची महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात झाली आहे असं म्हणत पक्षावर टीका केली होती। त्यांच्या या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसनं उत्तर दिले। याविषयी एक पोस्ट करत धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी करत आहेत। यावर या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं असं म्हणत सडेतोड उत्तर दिले। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या अशोक खरातची SIT कडून चौकशी सुरू असून यावेळी चौकशीत धक्कादायक माहिती समोर येतेय। चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचालकीनं महिलांना धमकावल्याचं तसंच शोषण केल्याची अशोक खरातनं कबुली दिली आहे। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचालकी असल्याचं अशोक खरातनं मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणत भोंदू खरातनं SITच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची माहिती आहे। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचं नाव दिल्याचं समोर आलंय। या काळ्या कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का याचा आता तपास सुरू होणार आहे। राज्यात अवकाळी पावसानं विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागलाय। आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईत सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन जाणवत असल्यानं नागरिक हैराण झालेत। सतत बदलणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसमोर नवं संकट आणलंय। अनेक जिल्ह्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। विशेषतः मका आणि द्राक्ष या पिकाला मोठा फटका बसला असून शेतात उभं असलेलं पीक आडवं पडल्यानं शेतकरी हतबल झालाय। भारतातील आर्थिक विषमता दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं धक्कादायक चित्र वेल्थ ट्रॅकर इंडिया 2026 या अहवालातून समोर आले।
सेंटर फॉर फायनान्शियल अकाउंटेबिलिटीच्या अहवालानुसार देशातील फक्त 1,688 अतिश्रीमंत व्यक्तींकडे सुमारे 166 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी देशाच्या एकूण GDPच्या जवळपास 50% इतकी आहे. हा अहवाल टॅक्स द टॉप मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये देशातील संपत्तीचे वितरण अत्यंत असंतुलित असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आले. अहवालानुसार देशातील टॉप 1% लोकांकडे 40%हून अधिक संपत्ती आहे, तर खालच्या 50% लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या फक्त 15% हिस्सा आहे. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत असल्याचं चित्र स्पष्ट आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात महाभियोग नोटीस दिली होती. महाभियोग प्रस्ताव फेटाळल्यानं हा विरोधी पक्षांना मोठा झटका मानला जातोय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळून लावलाय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी केली होती. आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात महाभियोग नोटीस दिली होती. मात्र राज्यसभेच्या सभापतींनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठं वक्तव्य केले. अमेरिका फक्त एका रात्रीत संपूर्ण इराणला उद्ध्वस्त करू शकते आणि ती रात्र कदाचित उद्याची रात्र असू शकते, अशी थेट धमकी त्यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनचाही खुलासा केला. इराणच्या हद्दीत कोसळलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं बचाव अभियान राबवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी स्पष्ट केलंय की नेत्यांची हत्या झाली तरी इराण मागे हटणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे ताजे वक्तव्य आणि इराणकडून त्याला मिळालेलं उत्तर यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिका आणि इराणला 45 दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव देण्यात आला होता. इराणने मात्र तो फेटाळून लावलाय. युद्धविराम म्हणजे शत्रूंना नव्याने हल्ले करण्यासाठी लागणारी शक्ती जमवण्याची संधी देण्यासारखा आहे. कोणताही शहाणा माणूस असं करणार नाही, असं म्हणत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. तर इस्रायली विमानांनी इराणवर अक्षरशः आग ओकत दक्षिण पार्स वायू क्षेत्रावर हल्ला चढवलाय. हे जगातील सर्वात मोठं वायू उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. अगदी कतारपर्यंत याचा विस्तार आहे. इराणकडून जॉर्डनमधील अमेरिकी तळांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येते. इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्की या देशांनी मध्यस्थी करत शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केल्यानं अवघ्या जगाला सकारात्मक तोडग्याची अपेक्षा होती. बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण यावेळी चर्चेचं कारण त्याचं कोणतंही नवीन गाणं किंवा सिनेमा नसून त्याची पत्नी संजना चव्हाण हिची एक सोशल मीडिया पोस्ट आहे. संजनानं शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले. संजनानं नुकतंच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 2 फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत असून फोटोमध्ये तिने देवकी सिनेमातील गाणे देखील जोडले. त्यामुळं खरंच संजना प्रेग्नंट आहे की हा तिचा AI आधारित फोटो आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. विशेष म्हणजे यापूर्वी 17 मार्च रोजी देखील संजनानं अशीच एक सूचक पोस्ट केली होती. त्यावेळी देखील चाहत्यांनी तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची पोस्ट आल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.